दरम्यान आता एक अजून मोठी बातमी आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाधणी गावातील शीतल सोनवणे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आणखी एका विद्यार्थ्याचं जात वैधता प्रमाणपत्र फेटाळण्यात आल्याचा आरोप आहे। कुटुंबातील वडील, आजोबा, पणजोबा आणि खापर पणजोबा यांचे कुणबी जातीचे पुरावे असतानाही त्यापूर्वीचे पुरावे उपलब्ध नसल्याचं कारण देत कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्याची शक्यता असल्याचं सोनवणे कुटुंबियांचं म्हणणं आहे। दरम्यान विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी प्रवेश झालेले आहेत। जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यास शैक्षणिक सवलत रद्द होण्याची भीती कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे। मी 26/12/2025 रोजी व्हॅलिडिटीसाठी समाज कल्याणला मी डॉक्युमेंट दाखल केले। प्रत्येक वेरिंगला त्यांना जे जे डॉक्युमेंट पाहिजे ते डॉक्युमेंट मी दिलेले। माझ्या आजोबाची कुणबी नोंद आहे, त्या नोंदीच्या आधारे आम्ही सगळे डॉक्युमेंट दिलेले त्यांना। माझी गृह चौकशी झालेली, अधिकारी माझ्या घरी येऊन हेच वारसदार आहे का या नोंदीवाल्यांचे हे सगळं त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे। त्यानंतर मुलीचं मी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे नाशिकला। कुणबीच्या याच्यावर कॅप राऊंडमध्ये मी फॉर्म भरून मुलीचं ॲडमिशन घेतलं, तिची फीस भरली आणि आता तिला ॲडमिशनला व्हॅलिडिटीचं डॉक्युमेंट लागतं, नाही तर कॅन्सल होणारे। तर मी ऑफिसला गेलो समाज कल्याणला, ती आज मला म्हणते का नाही तुमचा पंजोबा मराठा आहे, तुमचा आजोबा कुणबी आहे, कुणबी मराठा एकच आहे आणि माझा आजा कुणबी आहे, आम्ही कुणबी सारे मराठे कुणबीचे। त्याच्यामुळं मला हे व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मिळण्यात यावं, नाही तर माझ्या मुलीचं शैक्षणिक नुकसान होईल आणि 2-2.5 लाख रुपये इंजिनिअरिंग कॉलेजला माझी भरायची माझी ऐपत नाही आहे। त्याच्यामुळं मला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही माझ्याकडे। मनोज जरांगे पाटील यांनी एक निस्वार्थपणाने मराठी समाजाच्या गोरगरीब जनतेसाठी, युवकांसाठी, राजकीय तर मी कधीच म्हणत नाही, ते पण नाही म्हटले, परंतु जे गरीब लोक आहे यांच्या शैक्षणिकसाठी कुणबीच्या माध्यमातून आम्ही वैजापूर तालुक्यामध्ये 7-8 हजार कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत काढले। आता ज्या शैक्षणिक दृष्टिकोनातून ज्यांना व्हॅलिडिटीची गरज पडते, समजा ते खरंचचे 4 विद्यार्थ्याचे पालक इथं आहे, त्यांनी 4ही लोकांनी 8 महिन्यापासून समाज कल्याण विभागाला त्या फायली दाखल केलेल्या आहे। सातत्याने 4 हिअरिंग झालेले आहेत, पूर्ण पूर्तता त्यांनी डॉक्युमेंटची केलेली आहे। बघा, समजा 4 शिड्या असतात, आपल्या खापर पंजोबाच्या नावानं कुणबी नोंद आहे, सर्व खालचे 4 स्टेप कुणबीचे झाले। परंतु आता जर तुम्ही मागं गेले तर हे प्रशासन असं आहे का त्या खापर पंजोबाचे जे वडील आहे ते मराठी असल्यामुळे आम्ही व्हॅलिडिटी देऊ शकत नाही, म्हणजे इंग्रजाच्या पेक्षा 72 झालं तर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि जर कदाचित ताबडतोब, मी म्हणतो या सरकार कधी कधी पॉझिटिव्ह असतं, पण हे जे कर्मचारी वर्ग आहे हे गेंड्याचे कातड्याचे, आणि यांनी जर हे तात्काळ जर नाही दिलं तर येणाऱ्या 29 तारखेला मराठा समाज ज्या ताकदीने मुंबईला त्यांनी आंदोलन केलं होतं त्याच ताकदीने आंतरवली सराडीला पुन्हा जाईल। ही वेळ या सरकारनं म्हणा किंवा कर्मचारी वर्गाने येऊन देऊ नये, हीच आमची या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती राहील। तर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधलेला आहे। मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर अंतरवाली किंवा आझाद मैदानात नाही तर वर्षावरच जाऊन आंदोलन करणार असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय। तसंच उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येनं अंतरवाली सराटीत जमण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे। काय म्हणाले तर जरांगे पाटील, बघूया। ज्यांनी अर्ज केलेत पण घेतले नाहीत असे लवकर अंतरवाली लिहा, आज उद्या परत रात्री सुद्धा। ज्यांच्या हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केलेत त्यांचे घेतले नाहीत असे पण या। ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज दिलेत पण कुणबी प्रमाणपत्र दिले नाही असे न्या। ज्यांना हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र दिलेत पण व्हॅलिडिटी दिली नाही ते लोक इथे या पटापटा। ज्यांच्या 58 लाख नोंदी सापडल्यात, नोंदी असून द्यायनात, नोंद घेऊन इथं या। ज्यांनी 58 लाख नोंदी सापडल्यात, ज्यांनी त्या नोंदीनुसार अर्ज केलेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही त्यांनी द्या। 58 लाख नोंदी आहेत, कुणबी प्रमाणपत्र 58 लाख नोंदीनुसार दिलंय पण व्हॅलिडिटी दिली नाही असे लोक आहे। पोरांचं वाटोळी शिकायलेत पोरं, आणि ज्याचे पोर आता शिकायला नाही त्याचं नातं शिकन नंतर। आता चान्स आहे, म्हणू नका मग शिकायला कोणी नाही, बघू आता बघून फिगू काही नाही। तुमच्या नातवाला कामाला येईल, तुमच्या पोरापोरी लिहिल, कुणाच्या व्हॅलिडिटी थांबल्यात त्यांनी पटापट आज दिवसभर, रात्री आणि उद्या या। नाही कोणत्या लेकरांना आत्महत्या करायची नाही, मी आहे ना यांचा बाप इथं बसलेलो।
यांच्या मायाला नाही दिलं ना, यांच्याकडे बघतोच ह्या बारीदी. या काही पोरानं पूर्ण कसे जरी काही प्रमाणपत्र काही केलं, यांनी मुद्दाम बी रद्द केलं. कोणी आत्महत्या करायची नाही, आपलं जीवन आहे, पुन्हा पुन्हा शिकू, यांच्या बापाकडून घेतो मी प्रमाणपत्र. विचार की नीच प्रवृत्तीने सरकार चालवायला सुरुवात केली यांनी. याच्या वर्षावरच बसतो, दुसरीकडे बसतच नाही कुठं. आझाद मैदान नाही, फिजाद मैदान नाही, कुठं नाही ना कुठं नाही. मी आणि छत्रपती शिवाजी पार्कला सुद्धा बसत नाहीत, आणि याच्या वर्षावरच बसतो.